नमस्कार मित्रांनो, तुमचं चॅनल MSC स्वागत आहे। आज आपण चाललेलो आहे सतीवरती। सतीच्या आज आपल्याला जायचं राईड करून आणि आपल्या तिथे एक वेळेगाव लागतं। त्या वेळेगावात एक डॅम आहे, तो ते आपण एक्सप्लोर करायला चाललो आहे की कसा आहे तो डॅम। तो ते आपण एक्सप्लोर करूया आणि ब्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा ब्लॉगला। चला आपण जाऊया। मित्रांनो, आपण आता सतीवरती पोहोचलेलो आहे आणि त्या डॅम वरती जाण्यासाठी आपल्याला बघा हा रोड दिलेला आहे। सो या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे त्या डॅम कडे। इथून काहीतरी एक 7-8 किलोमीटर आहे। सो आपण लवकर जाऊया आणि एन्जॉय करा ब्लॉगला। मित्रांनो, आता मधल्या रस्त्यात आपण थांबलेलो आहे आणि रस्त्याची कंडिशन पण खूप चांगली आहे इथे आणि इकडचं वातावरण पण खूपच म्हणजे खूपच छान आहे। बघा समोर मस्त असं ग्रीनरी आहे। मात्र जागा तर एक नंबरच आहे आणि यायला पण खूप मजा आली इथे एवढं लांबून येऊन सुद्धा। आणि हे बघा हा भाऊ आहे माझा। मित्रांनो, मला गाडी चालवता नाही येत, ट्राय करूया। तर मित्रांनो, याला गाडी येत नाही, हळूहळू क्लच सोड। बघा पहिल्या ह्याच्यातच गाडी बंद पाडून टाकून त्यांनी, परत एकदा ट्राय मारू दे। हळूहळू हा शिकला। अरे ब्रेक मारता येतो काय तुला? अरे मला टाकून घ्यायला, ए थांब। गाईज थांबलाय, थांबतच नाही आहे। थांब। हा मित्रांनो, ह्याला अजून प्रॉपर येत नाही गाडी, तर ह्याला मी शिकवणार आहे असं प्रॉपर गाडी कशी चालवायची। सो ब्लॉग कंटिन्यू करा। अजूनपर्यंत तर काही डॅम वगैरे आला नाही आहे, सो आपण जाऊया पटकन। तुम्हाला डॅम वरती जायचं असेल तर तुम्हाला ह्या रोडने जायचं आहे। ज्या रोडने आपण आलेलो आहे त्या रोडने एकदम सरळ जायचं आहे। तर बघा वेळे इथे बोर्ड वगैरे दिले, आपल्याला वेळे गावात जायचं आहे। वेळे आणि अन्नारी आता आपण पोहोचलेलो आहे त्या लोकेशन वरती आणि रस्त्यावरून तुम्हाला बघा अशी छोटीशी एक जागा भेटणार आहे त्या डॅम वरती जाण्यासाठी। एकदम असं प्रॉपर वगैरे इथे काही लिहिले वगैरे नाही आहे, पण ही जागा तुम्ही अशी ओळखली ना तर डायरेक्ट आपल्याला आत निघून जायचं। सो आता बघूया आणि ऑफ रोडिंग होणार आहे वाटते, कारण रस्ता खूप छोटा आहे आणि कच्चा पण आहे। तो बघूया आता। मित्रांनो, असे झाडी बिडी तू आपल्याला यायला लागले आहे। फायनली आपण त्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि हे बघा इथे पूर्ण प्रॉपर एकदम जंगल टाईपच आहे। आणि बघा गाडी इथं पार्क केलेली आहे आपण। आणि हे बघा लोकांनी बघा इथे गाडी बिडीचा चक्का बिक्का यातून फिरून टाकलेला आहे। बघा हा असा रोड आहे खालती आत जाण्यासाठी आणि खूप घसरण वगैरे पण आहे इथे। तर तुम्ही याल तर सावकाश या। ओ भाईसाहेब, इथं कोणच नाही या डॅमवरती। सो प्रॉपर व्हिडिओ येईल आपली नाही। बघा ट्रॅकिंग खालती उतरण्यासाठी पण आपल्याला असं जावं लागतंय। ते वाला झाड ना आपण बचपन मध्ये करायचो तसं हे ना दावलं की मित्रांनो, याचा पोपट झालेला आहे इथे। आणि बघा रोड प्रॉपर। आणि बघा इथे आपल्याला खालती जायचं आहे।
काल मित्रांनो ही चप्पल कधी घेऊ नका स्पार्कची, लय बकवास कंपनी आहे, मित्रांनो स्लिप होते. मित्रांनो तर ही चप्पल तुम्ही घेऊ नका, मी तर रिकमेंड करीन, कारण नाही चप्पलची क्वालिटी विलिटी एवढी खास, फक्त प्राईस खूप महाग आहे बस एवढंच, कारण ब्रँड आहे म्हणून. तर बघा मित्रांनो आपला रस्ता बघा इथं बंद दिसलेला आहे. आता हे आपल्याला झाड क्रॉसिंग करायला लागणार आहे, कारण मुसळधार पावसामुळे ते झाड बघा पडलेलं आहे. बघा इथून डायरेक्ट पडलेला आहे, आणि बघा असा आहे रोड आहे, असं आपल्याला कसरत करावी लागते आहे. हे बघा ओ भाई मारो मुझे मारो. हे बघा बघा कसा घुसला, बघितलं, मला पण असंच घुसावं लागणार आहे. ओ भाई ओ फायनली मेन आपण झाड क्रॉस केलेलं आहे. काय बोलतोस? कामाचीच नाही बघ तेवढं. आणि बघा आणून करूया मित्रांनो इथे आपल्याला सावकाश उतरायला लागणार आहे. जर एक पाय स्लिप झाला डायरेक्ट खालती. हा बघा, हे बघा यांनी चप्पल पण हातात घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता क्वालिटी काय आहे त्या चप्पलची. माझी बघा मात्र 30 रुपयात मी चप्पल घेतलेली आहे मुंबईवरून, पण तरी पण क्वालिटी बघा चांगली आहे की नाही. बघा मी आरामात इझी उतरतोय. तसंच मी खालती उतरत तसं रस्त्याची परिस्थिती लय बेकार उतरलेली आहे. या हे बघा एवढी मोठी मोठी दगडे देऊन आपल्याला बघा असं चालावं लागतंय. हे पूर्ण जंगलमध्येच आहे. हे बघा सावकाश उतरायला लागतंय. मी कॅमेरा बंद करतोय. जर मी कॅमेरा चालू ठेवला तर मी 100% पडणार आहे तू, तर त्यामुळे मला कॅमेरा जर बंद करावा लागेल. मी खाली गेल्यावर शूट करतो. खूपच मोठा आहे. आणि लास्ट टाइम बघा मी कामच्याचा एक व्हिडिओ काढला होता डॅमचा, तो डॅम छोटा होता, पण त्यापेक्षा डॅम हा जास्त मोठा आहे. फक्त फरक एवढाच आहे की आता पाऊसाची मात्रा कमी आहे म्हणून जरा पाणी खूप कमी आहे डॅमवरती. आता डॅम बघा किती मोठा आहे. बघा तिथून सुरुवात होतो तो संपतो बघा किती लांब तो बघा तिथे डायरेक्ट. आणि इथं बघा इथं आंघोळ बिंघोळ करू शकतो कारण पाणी वगैरे आहे खोल, तो इथे डुबकी बिकी मारू शकतो. तो बाहेरचा खतरनाकच होता. आणि इथं आम्हाला मच्छीवर भेटलेले आहेत. कुठं मच्छी काय दिसत की नाही? हा बघा काय हा मच्छी पकडतो. आता आपण जरा पुढे जाऊया. याला जाण्यासाठी रोडच कुठं आहे ते शोधायला लागणार आपल्याला. फायनली बघा पाण्यात मी उतरलेलो आहे. बघा पॅन्ट पण ओली झालेली आहे बघा खालून. हे बघा खूप भारी वाटतं इथे. तर तुम्ही पण या असं प्लेसवरती व्हिजिट करू शकता. आणि हे बघा असं पाण्याचं आपल्याला चालत चालत बघा तर दगडांपर्यंत जायचं आहे. तर इथून असं चढून आहे ना वरून खतरनाक व्ह्यू भेटणार आहे आपल्याला. तो बघा असं पाण्यात आपण चाललेलं आहे खूप कसरत करून. आता एक बघा हा इथून चढायला लागलेला आहे. बघा असे काहीतरी ते विटा वगैरे द्यायला लागलेले आहेत. हे बघा मला पण असं चढावं लागणार आहे. आणि ह्या पाण्याच्यामुळे नाही तर घसरण वगैरे खूपच आहे. तो सावकाश या. ओ भाई साहब ओ बघा गाडी पार्क केली आहे त्या साईडला, आलेलो आहे अपोजिट साईडला.
असं जर पडलं ना तर मिलियन मध्ये व्ह्यूज जातील. पळ फायनली माकडं दिसलेली आहेत. ओ भाई करायला येत आहेत आमच्यावर. ओ भाईचं माकडं बिकडे येतात वाटतं आमच्याकडे. बघा व्ह्यू बघा, एकदम भारी व्ह्यू आहे. पाऊस नाही यायला लागला हळूहळू. सो इथून आमची सटक्याची वेळ आलेली आहे. हे बघा काही पोरं नाही बघा, इथून उडी मारतात डॅमवरती. आपण त्यातलं काही चाले करणार नाही. डॅमच्या अपोजिट जर का तुम्ही आलात तर बघा इथं डॅम आहे. आणि बघा इथे त्याच्यात जर का समोर अपोजिट आलात ना तिथे पण तुम्हाला चांगला व्ह्यू दिसणार आहे. तुम्ही आता तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो. मग तुम्ही पण इथे एक्सप्लोर करू शकता. आणि समोरच किंवा तुम्ही त्या साईडतून पुलाकडून पण तुम्ही व्ह्यू बघू शकता. कारण बघा समोर पूल वगैरे पण आहे. बघा समोर पूल आहे. आणि बघा हे सगळं पाणी खालती जातं. आणि खूप छान आहे प्लेस. तुम्हाला व्हिजिट करावी पाहिजे इथे. हे बघा तिथून सगळं तुम्हाला व्ह्यू तुम्ही बघू शकता. पाऊस मात्र इथं असला ना जास्त पाणी ते हे सगळं पाण्याखालचं असतं. आणि मग तुम्ही जर ड्रोन वगैरे तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या बीचकडून तुम्ही कॅप्चर करू शकता. खतरनाक आहे. काही हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. असेच वेगवेगळे प्लेसेस MH0 एक्सप्लोरर तुमच्याकडे घेऊन चाललेला आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला.